अगा बाबाओ, ही कसलं गिनीगोल हाय म्हणायचं. गिनीगोल कसलं हाय नेमकं? ही वैरण आहे का काय आहे? कसलं गिनीगोल आहे नेमकं? काय म्हणता? बोला बोला बोला, तुमचंच राहू द्या. हा, गिनीगोल मी कशासाठी लावले माहितीये का? तेच म्हशीला खाण्यासाठी लावलेलं असेल. ह्याच्यापासून काय तयार होतं सांगा बरं मला. आता मी कसं सांगू शकतो? मला एवढंच माहितीये, फक्त घरच्या म्हशीला खायला लागतं. मी सांगू का? चुरू चुरू बोलते त्या. ह्या गिनीगोल पासून हं, गाई म्हशीसाठी खूप चांगला चारा तयार होतोय. बर. हा, ह्यालाच म्हणते ती डोकं. होया गारपीत, तुझं पण आहे का नाही डोकं डोक्याच्या जागेला? मी मग बांधून का ठेवलंय डोकं डोक्याच्या जागेला? दुसरीकडे पळून जाईल काय? का ग? हवा लागू नये म्हणून माणसं डोक्याला बांधत नाही, हं, पण मी हवा लागते म्हणून डोक्याला बांधते. हुशार अर्पिता. आणि तुम्हाला सांगते मी, हे जे सगळं दिसतं का ना, एवढा एकर मोठा, हं, ती माझा आहे, माझा. हा. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. आणि मी म्हणून माझा ओळखू यावं म्हणून मी गिनीगोलचं झाड लावले मोठं. मोठं गिनीगोलचं झाड लावलंय अर्पितानं. हा,